बार चिन्ह सांगता सांगताच म्हणला पाहिजे नारायणगडाला बहुमताने विजय करा. इतक्या ताकदीनं कॉम्प्लेट गाड्याला पण लावा. तुमच्या मोबाईलला आता 2 महिने काम लावा. 2 महिने तुमच्या मोबाईलला काम लागला पाहिजे. रोज पोस्ट टाकायचे नारायणगडाचा, कारण तिथे 6 करोड मराठ्यांची सभा आहे. आणि नारायणगड हे मध्यभागी येते. कोणत्याही जिल्ह्याला येत असलं 400 ते 450 किलोमीटर होतं. एका कोपऱ्याला जर ठेवलं तर 800-700 किलोमीटर होतं. कुठलाही असलं, मुंबईला यायचं असलं तरी 450 होते. नागपूरवाल्यांना यायचं असलं तरी तेवढंच. फक्त सिंधुदुर्ग जिल्हा 625 येतो, सगळे 450च्या आत इतकं मध्यभागी होते. म्हणून उद्यापासून तुमच्या मोबाईलला सुद्धा कामाला लावा. मोबाईलवर रोज पोस्ट करायचा, उमेदवाराला जास्त टाकायचा. त्याला काय करता त्याला जास्त टाकायचं. दिवसातून 100 त्याला गेलं पाहिजे, म्हणजे त्याच्या ध्यानात एकच चिन्ह नाही राहिलं पाहिजे. इतकं ताकदीनं कामाला. आपला या पवित्र धर्म मंडपातून तुम्हाला शब्द जीव जरी गेला, जेलमध्ये जरी सोडलं तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी अपेक्षा. फक्त तुम्ही सावध राहा. खूप गावाची गावं निघाले, लोकांचं खूप कल्याण व्हायला लागलं. भूल लागायला लागलं बंद करू काय मागं कार्यक्रम. मला असं चालता येत नाही. तुम्हाला माहिती का, मी या समाजासाठी डॉक्टरने आराम करायचा सुद्धा आराम करतो. शिवाची बाजी लावली मी तर हातावर मरण घेऊन तर रोज सगळे मागे सगळ्यांचे शत्रुत्व करणार मी. सगळ्यांचे माझा समाज मोठा व्हावा. विरोधी पक्ष माझ्याच विरोधात आणि सत्ताधारी पण नुसत्याच चौकशाला माझ्याकडे रोज 1-2-4 केसेस करतात माझ्या. रोज माझ्या जर घरी आल्या ना तर माझ्या भेटायला इतके चिठ्ठ्या चिठ्ठील्या नोटिसा. मी एक दिवस गेलो ना, मग बघितलं तर मला तुम्ही माझ्या भेटायला शिवा इतक्या नोटिसा चिठ्ठील्या. पण मी भेटत नाही जाणार. माझ्याजवळ आहे का, मी यासाठी चौकशी लावली. तुम्हाला माहिती झालं ना, यासाठी चौकशी लावली तरी मी भेट नाही. त्यामुळे भेटत मी भेटत नाही. आता केसेस करून मला राज्यातून तडीपार करायचं. त्यांना मला राज्यातून, महाराष्ट्र राज्यातून तडीपार करायचं. त्यांच्या डोक्यातच नाही. मला महाराष्ट्रातून जरी तडीपार केलं ना, मी दुसऱ्या राज्यात इकडे मराठी तिकडे बोलून वरच्या गाडी हातून सगळ्या नाही मला. आता काही केलं तरी यासाठी लावली. मला जेल टाकतात. दुसरं काय करते मी? कुठं भेटतो जेलाला? माझ्या कुठे कंपन्या बंद पडणार आहे. मी जेलमध्ये जरी गेलो ना, जेलमध्ये मी उपोषण सुरू करीन. तिथल्या कायद्याचा मोर्चा काढून मराठ्याचा कायद्याचा. त्या मराठ्याच्या कायद्याला सांगून बाबाजी मी जाऊ तो कामातून गेला म्हणून मी गेलो. आता बाहेर येऊन देतात आपल्या दोघाला. आपण दोघाला मोर्चा करतोय त्याच कामात तरी येणार असेल. मी याला सुट्टी देत नाही. त्याच्यामुळे ते कदरून गेलेत मला. कारण त्यांचा मायबापा एकच प्रॉब्लेम. मी त्यांना फुटत बी नाही, मॅनेज बी होत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मी माझ्या समाजासाठी इमानदारी नाही करतोय. काय चूक करतोय? माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे. माझ्या समाजाला मी मायबाप मानल्या आणि मायबापाची गद्दारी मी नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही पुढची काळजी करू नका. दुसऱ्या बाजूला आणखी काही तुम्हाला ऐकायचं असलं तुम्ही कार्यक्रम लावा. तुम्हाला सगळं आरक्षण सांगतो. फक्त शेवटी जाताना एवढंच सांगतो, तुमच्या पाठबळावर आशीर्वादाचं जीवन करतो. मी देवाकडे बाबाजी एकच मागतोय सध्या या 3 महिन्यात. मला फक्त आरक्षण मिळेपर्यंत माझ्या शरीराने साथ दिली पाहिजे. मी यांच्या मुठीवर बसून घेतो. कारण सध्या माझं शरीर मला कसलंच साथ देत नाही उपोषणातून. मग मात्र माझ्या समाजाच्या लेकराच्या मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षणाचा बोला टाकल्याशिवाय मी हटत नाही. फक्त शरीराने साथ दिली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून माझी विनंती, एकजूट फुटून देऊ नका. खूप दशकानंतर माझी जाती एकत्र आहे. तुमच्या खांद्यावर जबाबदारी राजकारणासाठी ती फुटू देऊ नका. खूप जणांना वाटत होतं एकत्र नाही आले पाहिजे, समाज माझा एकत्र आलाय.
मी असाल किंवा नसाल मला माहित नाही, पण ही खांद्यावर जबाबदारी तुमच्या ही जात काही केलं ना फुटू देऊ नका. आता खूप मेहनतीनं जात एकत्र आहे, तिला काही केलं नाही चिल्लर कारणासाठी फुटू देऊ नका. आणि सगळे व्यसनापासून लांब जा, तेवढं एक काम करा. मराठ्यांनी 2 कामं जर केले ना, व्यसनापासून लांब जायचं आणि आयुष्याचं आरक्षण केंद्राला मिळून द्या, जगाच्या पाठीवर सगळ्यात प्रगत जात म्हणून मराठ्यांची असणार. फक्त व्यसनापासून लांब जा, लय त्रास होतो त्याचा, तुम्हाला नसून होत, पण बाकी चाललंय. मी तर 9च्या पुढं हातात भाग्याची बंद केलं भाऊ, हातात हात दिलं, हातच सोडित नाही. मला फोटो काढित सतत फोटो काढित मला गोळी लागली. व्यसनापासून लांब जातो. आपल्या लेकरं लय मोठे होणार, जाताना एवढंच पाठबळ राहू द्या. तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरच मी तिथे जीवाची माझी घेऊन लढतोय. साथ राहू द्या. सगळ्यांना मनापासून आज या कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. मराठवाडा युवा मंचाचं मनापासून कौतुक करतो आणि बाबाजीच्या चरणी नतमस्तक होऊन थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. रामकृष्ण. दादांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आपल्याला केलंय. फक्त एक घोषणा करायची आणि दादांना विश्वास द्यायचा आहे. मी म्हणेल एकच धून, आपण म्हणायचंय 8 जून. एकच धून, एकच धून, चलो नारायणगड. जोरदार टाळ्या दादांच्या या मार्गदर्शनासाठी. अतिशय मौलिक वेळ देऊन दादांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. मराठवाडा युवा मंच आहे, आपण कार्यक्रमाची रीत असते, कार्यक्रम संपला की आभार मानायचे, परंतु आपल्या माणसाचे, आपल्या कुटुंब प्रमुखाचे आपण आभार. चिन्ह सांगता सांगताच म्हणला पाहिजे नारायणगडाला बहुमताने विजय करा. इतक्या ताकदीनं कॉम्प्लेट गाड्याला पण लावा. तुमच्या मोबाईलला आता 2 महिने काम लावा. 2 महिने तुमच्या मोबाईलला काम लागला पाहिजे. रोज पोस्ट टाकायचे नारायणगडाची सभा, कारण तिथे 6 करोड मराठ्यांची सभा आहे. आणि नारायणगड हे मध्यभागी येते. कोणत्याही जिल्ह्याला येत असलं 400 ते 450 किलोमीटर होतं. एका कोपऱ्याला जर ठेवलं तर 800-700 किलोमीटर होतं. कुठलाही असलं, मुंबईला यायचं असलं तरी 450 होते. नागपूरवाल्यांना यायचं असलं तरी तेवढंच. फक्त सिंधुदुर्ग जिल्हा 625 येतो, सगळे 450च्या आत आहे. इतकं मध्यभागी होते. म्हणून उद्यापासून तुमच्या मोबाईलला सुद्धा कामाला लावा. मोबाईलवर रोज पोस्ट करायचा, उमेदवाराला जास्त टाकायचा. त्याला काय करत नाही, त्याला जास्त काय केलं, दिवसातून 100 त्याला गेल्या पाहिजे, म्हणजे त्याच्या ध्यानात एकच चिन्ह नाही राहिलं पाहिजे. इतकं ताकदीनं कामाला. आपला या पवित्र धर्म मंडपातून तुम्हाला शब्द जीव जरी गेला, जेलमध्ये जरी सोडलं तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी अपेक्षा. फक्त तुम्ही सावध राहा. खूप गावाची गावं निघाले, लोकांचं खूप कल्याण व्हायला लागलं. भूल लागायला लागलं बंद करू काय मागं कार्यक्रम. मला असं चालता येत नाही. तुम्हाला माहिती का, मी या समाजासाठी डॉक्टरने आराम करायचा सुद्धा आराम करतो. शिवाची बाजी लावली मी तर हातावर मरण घेऊन तर रोज सगळे मागे सगळ्यांचे शत्रुत्व काढले मी. सगळ्यांचे माझा समाज मोठा व्हावा. विरोधी पक्ष माझ्याच विरोधात आणि सत्ताधारी पण नुसत्याच चौकशाला माझ्या रोज 1-2-4 केसेस करतात माझ्या. रोज माझ्या जर घरी आल्या ना माझ्या भेटायला इतके चिठ्ठ्या चिठ्ठील्या नोटिसा. मी एक दिवस गेलो ना, मग बघितलं तर मला तुम्ही माझ्या भेटायला शिवा इतक्या नोटिसा केल्या, पण मी भेटत नाही जाणार. माझ्याजवळ आहे का, मी यासाठी चौकशी लावली. तुम्हाला नाही झालं ना, यासाठी चौकशी लावली.
तरी मी भेट नाही त्यामुळे बेलच गेले मी बेलत नाही. आता केसेस करून मला राज्यातून तरी पार करायचं त्यांना. मला राज्यातून महाराष्ट्र राज्यातून तरी पार करायचं त्यांच्या डोक्यातच नाही. मला महाराष्ट्रातून जरी तरी पार केलं ना मी दुसऱ्या राज्यात इकडे मराठी तिकडे बोलून वरच्या गाडी हातून सगळ्या नाही मला आता काही केलं तरी यासाठी लावली. मला जेल टाकतात दुसरं काय करते मी कुठं भेटतो जेलाला माझ्या कुठं कंपन्या बंद पडणार आहे. मी जेलमध्ये जरी गेलो ना जेलमध्ये मी उपोषण सुरू करीन तिथल्या कायद्याचा मोर्चा काढून मराठ्याचा कायद्याचा त्या मराठ्याच्या कायद्याला सांगून बाबाजी मी जाऊ तू कामातून गेला म्हणून मी गेलो आता बाहेर येऊन देते आपल्या दोघाला आपण दोघाला मोर्चा करतोय सुद्धाच कामात तरी येणार असेल. मी याला सुट्टी देत नाही त्याच्यामुळे ते कदरून गेलेत मला. कारण त्यांचा मायबाप एकच प्रॉब्लेम मी त्यांना फुटत बी नाही मॅनेज बी होत नाही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मी माझ्या समाजासाठी इमानदारी नाही करतोय काय चूक करतोय. माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे. माझ्या समाजाला मी मायबाप मानल्या आणि मायबापाची गद्दारी मी नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही पुढची काळजी करू नका. दुसऱ्या बाजूला आणखी काही तुम्हाला ऐकायचं असलं तुम्ही कार्यक्रम लावा. तुम्हाला सगळं आरक्षण सांगतो फक्त शेवटी जाताना एवढंच सांगतो तुमच्या पाठबळावर आशीर्वादाचं जीवन पडतं. मी देवाकडे बाबाजी एकच मागतोय सध्या या 3 महिन्यात मला फक्त आरक्षण मिळेपर्यंत माझ्या शरीराने साथ दिली पाहिजे. मी यांच्या मुठीवर बसून घेतो कारण सध्या माझं शरीर मला कसलंच साथ देत नाही उपोषणातून. मग मात्र माझ्या समाजाच्या लेकराच्या मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षणाचा बोला टाकल्याशिवाय मी हटत नाही. फक्त शरीराने साथ दिली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून माझी विनंती एकजूट फुटून देऊ नका. खूप दशकानंतर माझी जात एकत्र आहे. तुमच्या खांद्यावर जबाबदारी राजकारणासाठी ती फुटू देऊ नका. खूप जणांना वाटत होतं एकत्र नाही आले पाहिजे समाज माझा एकत्र आलाय. मी असाल किंवा नसल मला माहित नाही पण ही खांद्यावर जबाबदारी तुमच्या ही जात काही केलं ना फुटू देऊ नका. आता खूप मेहनतीनं जात एकत्र आहे. तिला काही केल्यानं चिल्लर कारणासाठी फुटू देऊ नका आणि सगळे व्यसनापासून लांब जा. तेवढं एक काम करा. मराठ्यांनी 2 कामं जर केले ना व्यसनापासून लांब जायचं आणि आयुष्याचं आरक्षण केंद्राला मिळून द्या. जगाच्या पाठीवर सगळ्यात प्रगत जात म्हणून मराठ्यांची असणार. फक्त व्यसनापासून लांब जा. लय त्रास होतो त्याचा तुम्हाला नसून होत पण बाकी चाललंय. मी तर 9च्या पुढं हातात हात बंद केलं भाऊ. हातात हात दिलं हातच सोडित नाही. माझ्या फोटो काढित सतत फोटो काढित मला गोळी लागली. व्यसनापासून लांब जातो. आपल्या लेकरं लय मोठे होणार. जाताना एवढंच पाठबळ राहू द्या. तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरच मी तिथे जीवाची माझी घेऊन लढतोय. साथ राहू द्या. सगळ्यांना मनापासून आज या कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. मराठवाडा युवा मंचाचं मनापासून कौतुक करतो आणि बाबाजीच्या चरणी नतमस्तक होऊन थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. रामकृष्ण. दादांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आपल्याला केलंय. फक्त एक घोषणा करायची आणि दादांना विश्वास द्यायचा आहे. मी म्हणेल एकच धून आपण म्हणायचंय 8 जून. एकच धून एकच धून. चलो नारायणगड. जोरदार टाळ्या दादांच्या या मार्गदर्शनासाठी. अतिशय मौलिक वेळ देऊन दादांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. मराठवाडा युवा मंच आहे आणि आपण कार्यक्रमाची रीत असते कार्यक्रम संपला की आभार मानायचे परंतु आपल्या माणसाचे आपल्या कुटुंब प्रमुखाचे आपण आभार चिन्ह सांगता सांगताच म्हणला पाहिजे नारायणगडाला बहुमताने विजय करा. इतक्या ताकदीनं कॉम्प्लेट गाड्याला पण लावा. तुमच्या मोबाईलला आता 2 महिने काम लावा. 2 महिने तुमच्या मोबाईलला काम लागला पाहिजे. रोज पोस्ट टाकायचे नारायणगडाची सभा कारण तिथे 6 करोड मराठ्यांची सभा आहे आणि नारायणगड हे मध्यभागी येते. कोणत्याही जिल्ह्याला येत असलं 400 ते 4.5
450 किलोमीटर होतं. एका कोपऱ्याला जर ठेवलं तर 800-700 किलोमीटर होतं. कुठलाही असलं, मुंबईला यायचं असलं तरी 450 होते. नागपूरवाल्यांना यायचं असलं तरी तेवढंच. फक्त सिंधुदुर्ग जिल्हा 625 येतो, सगळे 450च्या आत आहे. इतकं मध्यभागी होते. म्हणून उद्यापासून तुमच्या मोबाईलला सुद्धा कामाला लावा. मोबाईलवर रोज पोस्ट करायचा, उमेदवाराला जास्त टाकायचा. त्याला काय करता त्याला जास्त टाकायचं. दिवसातून 100 त्याला गेल्या पाहिजे, म्हणजे त्याच्या ध्यानात एकच चिन्ह नाही राहिलं पाहिजे. इतकं टाकते ना कामाला. आपला या पवित्र धर्म मंडपातून तुम्हाला शब्द जीव जरी गेला, जेलमध्ये जरी सोडलं तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी अपेक्षा करतो. फक्त तुम्ही सावध राहा. खूप गावाची गावं निघाले, लोकांचं खूप कल्याण व्हायला लागलं. भूल लागायला लागलं बंद करू काय माझं कार्यक्रम. मला असं चालता येत नाही. तुम्हाला माहिती का, मी या समाजासाठी डॉक्टरने आराम करायचा सुद्धा आराम करतो. शिवाची बाजी लावली मी तर हातावर मरण घेऊन तर रोज सगळे सगळ्यांचे शत्रुत्व काढले मी. सगळ्यांचे माझा समाज मोठा व्हावा. विरोधी पक्ष माझ्याच विरोधात आणि सत्ताधारी पण नुसत्याच चौकशाला माझ्याकडे रोज 1-2-4 केसेस करतात माझ्या. रोज माझ्या जर घरी आल्या ना तर माझ्या भेटायला इतके चिठ्ठ्या चिठ्ठील्या नोटिसा. मी एक दिवस गेलो ना, मग बघितलं तर मला तुम्ही माझ्या भेटायला शिवा इतक्या नोटिसा चिठ्ठील्या. पण मी भेटत नाही जाणार. माझ्याजवळ आहे का, मी यासाठी चौकशी लावली. तुम्हाला माहिती झालं ना, यासाठी चौकशी लावली तरी मी भेट नाही. त्यामुळे भेटत मी भेटत नाही. आता केसेस करून मला राज्यातून तडीपार करायचं. त्यांना मला राज्यातून, महाराष्ट्र राज्यातून तडीपार करायचं. त्यांच्या डोक्यातच नाही. मला महाराष्ट्रातून जरी तडीपार केलं ना, मी दुसऱ्या राज्यात इकडे मराठी तिकडे बोलून वरच्या गाडी हातून सुद्धा नाही. मला आता काही केलं तरी यासाठी लावली. मला जेल टाकतात. दुसरं काय करते मी? कुठं भेटतो जेलाला? माझ्या कुठे कंपन्या बंद पडणार आहे. मी जेलमध्ये जरी गेलो ना, जेलमध्ये मी उपोषण सुरू करीन. तिथल्या कायद्याचा मोर्चा काढून मराठ्याचा कायदा. त्या मराठ्याच्या कायद्याला सांगून बाबाजी मी जाऊ, तू कामातून गेला म्हणून मी गेलो. आता बाहेर येऊन देते आपल्या दोघाला. आपण दोघाला मोर्चा करतोय. त्याच कामात तरी येणार असेल. मी याला सुट्टी देत नाही. त्याच्यामुळे ते कदरून गेलेत मला. कारण त्यांचा मायबाप एकच प्रॉब्लेम. मी त्यांना फुटत बी नाही, मॅनेज बी होत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मी माझ्या समाजासाठी इमानदारी नाही करतोय. काय चूक करतोय? माझ्या समाजावर माझी निष्ठ आहे. माझ्या समाजाला मी मायबाप मानले आणि मायबापाची गद्दारी मी नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही पुढची काळजी करू नका. दुसऱ्या बाजूला आणखी काही तुम्हाला ऐकायचं असलं तुम्ही कार्यक्रम लावा. तुम्हाला सगळं आरक्षण सांगतो. फक्त शेवटी जाताना एवढंच सांगतो, तुमच्या पाठबळावर आशीर्वादाचं जीवन करतो. मी देवाकडे बाबाजी एकच मागतोय सध्या या 3 महिन्यात. मला फक्त आरक्षण मिळेपर्यंत माझ्या शरीराने साथ दिली पाहिजे. मी यांच्या मुठीवर बसून घेतो. कारण सध्या माझं शरीर मला कसलंच साथ देत नाही उपोषणातून. मग मात्र माझ्या समाजाच्या लेकराच्या मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षणाचा बोला टाकल्याशिवाय मी हटत नाही. फक्त शरीराने साथ दिली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून माझी विनंती, एकजूट फुटून देऊ नका. खूप दशकानंतर माझी जात एकत्र आहे. तुमच्या खांद्यावर जबाबदारी राजकारणासाठी ती फुटू देऊ नका. खूप जणांना वाटत होतं एकत्र नाही आले पाहिजे, समाज माझा एकत्र आलाय. मी असाल किंवा नसल मला माहित नाही, पण ही खांद्यावर जबाबदारी तुमच्या ही जात काही केलं ना फुटू देऊ नका. आता खूप मेहनतीनं जात एकत्र आहे. तिला काही केलं नाही चिल्लर कारणासाठी फुटू देऊ नका. आणि सगळे व्यसनापासून लांब जा. तेवढं एक काम करा. मराठ्यांनी 2 कामं जर केले ना,
व्यसनापासून लांब जायचं आणि आयुष्याचं आरक्षण केंद्राला मिळून द्या. जगाच्या पाठीवर सगळ्यात प्रगत जात म्हणून मराठींची असणार. फक्त व्यसनापासून लांब जा. लय त्रास होतो त्याचा. तुम्हाला नसून होत पण बाकी चाललंय. मी तर 9च्या पुढं आता भाग्याची बंद केलं भाऊ. आता रात्री आता सोडित नाही. मला फोटो काढित सतत फोटो काढित मला गोळी लागली. व्यसनापासून लांब जातो. आपल्या लेकरं लय मोठे होणार. जाताना एवढंच पाठबळ राहू द्या. तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरच मी तिथे जीवाची माझी घेऊन लढतोय. साथ राहू द्या. सगळ्यांना मनापासून आज या कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. मराठवाडा युवा मंचाचं मनापासून कौतुक करतो आणि बाबाजीच्या चरणी नतमस्तक होऊन थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. रामकृष्ण. दादांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आपल्याला केलंय. फक्त एक घोषणा करायची आणि दादांना विश्वास द्यायचा आहे. मी म्हणेल एकच धून. आपण म्हणायचंय 8 जून. एकच धून. एकच धून. चलो नारायणगड. जोरदार टाळ्या दादांच्या या मार्गदर्शनासाठी. अतिशय मौलिक वेळ देऊन दादांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. मराठवाडा युवा मंच आहे. आपण कार्यक्रमाची रीत असते कार्यक्रम संपला की आभार मानायचे, परंतु आपल्या माणसाचे आपल्या कुटुंब प्रमुखाचे आपण आभार चिन्ह सांगता सांगताच म्हणला पाहिजे नारायणगडाला बहुमताने विजय करा. इतक्या ताकदीनं कॉम्प्लेट गाड्याला पण लावा. तुमच्या मोबाईलला आता 2 महिने काम लावा. 2 महिने तुमच्या मोबाईलला काम लागला पाहिजे. रोज पोस्ट टाकायचे नारायणगडात सभा. कारण तिथे 6 करोड मराठींची सभा आहे.